नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय भीम, लाल सलाम. आज आपल्याबरोबर संतोष आंबोरे साहेब आहे. आंबोरे साहेब, मला एक सांगा की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लेणीमध्ये आपण जातो. इवन आता आपण नाशिक आपण बौद्ध लेणीमध्ये जातो. तिथंसुद्धा हे असं असतं. म्हणजे मी याला एक सविस्तर नाव देऊ शकत नाही, कारण याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं, बरोबर ना. कोणी शिवलिंग म्हणतं, म्हणजे काही पण म्हणतं, अनेक प्रकारचं म्हणतं, मी ते बोलू शकत नाही. परंतु तुम्ही मला सविस्तर सांगा की नक्की हे काय आहे, याच्याबद्दल मला तुम्ही सविस्तर माहिती द्या. जय भीम सर्वांना. जसं आता तुमच्या मनात जी प्रश्न होती, ही बऱ्याच लोकांच्या मनातली प्रश्न असतात. कारण की जिथे आपण जातो त्या लेणी आपल्याला दिसतात. तर ही जी आपण बघतोय ही आहे बुद्ध लेणी. आणि ही जी आहे ही बुद्ध लेणी कशाहून, तर हे जे आहे याला स्तूप म्हणतात. हा स्तूप आहे. आणि हे जे आपण बघतोय याला चैत्यगृह म्हणतात. आणि हा चैत्यगृहामधला स्तूप. आता स्तूप म्हणजे काय, तर स्तूप म्हणजे भगवान बुद्धांचं प्रतीक. आता प्रतीक कशाहून, की जेव्हा भगवान बुद्ध एका ठिकाणी धम्मदेशना करत होते, आपला उपदेश लोकांना देत होते, तेव्हा तपसू आणि भल्लिक हे भारतातले दोन व्यापारी तिकडे प्रवास करत होते. तर त्यांनी पाहिलं की एक असं तेजस्वी पुरुष खूप उपदेश देतोय लोकांना आणि ते उपदेश त्यांचे पटताय. तर ते बघतात की आपणही जाऊन तो उपदेश ऐकावा. आणि तो जेव्हा ते उपदेश ऐकतात तर त्याने प्रचंड प्रभावित होतात, म्हणजे त्या पद्धतीचं. आणि ते जेव्हा आपल्यासोबतचा भात आणि मध त्यांना दान देतात आणि म्हणतात तुम्ही आम्हाला उपदेश द्या. त्यानंतर ते त्याने प्रभावित होऊन म्हणतात की आम्हाला हा उपदेश जर तिकडे पोहोचवायचा असेल तर आम्ही कसा पोहोचवा, तुम्ही तुमचं काही प्रतीक असेल तर ते द्या. तेव्हा भगवान बुद्ध काय करतात, आपल्या सोबत जे चिवर आहे त्या चिवराची घडी मारतात. चिवर म्हणजे वस्त्र, त्याची घडी मारतात. आणि जे भिक्षू पात्र असतं ते उलटं ठेवतात. या पद्धतीत तुम्ही बघताय. तर हे भिक्षू पात्र उलटं ठेवलं आणि याच्यावर एक आहे ना दांडा असतो, जे आपण नाशिकच्या त्रिरश्मी लेणीला बघतो किंवा बेडसे वगैरे लेणीला पण दिसतं. तर तो दांडा उलटा ठेवतात आणि सांगतात हेच माझं प्रतीक आहे, हे तुम्ही हे करू शकतात. तर हे जे स्तूप आहे हे भगवान बुद्धांचं प्रतीक आहे. तर याला वर एक दांडा असतो, याला अंड म्हणतात. याला वेदिका पट्टी असते, याच्यावर डिझाईन असते जनरली. आणि त्यानंतर हा जो बेस आहे याला चौथं म्हणतात. आणि ह्या तीन या परत खाली आपल्याला वेदिका पट्टी मेथी. सर, या पूर्ण भरीव आहे का बघू? हो, हा पूर्ण भरीव आहे. लेणी कोरत असताना लेणी नेहमी वरतून खाली अशी कोरली जायची. त्यामुळे बघा हा जो स्तूप आहे या पद्धतीचं आणि या पद्धतीचं विहार हे वरतून खाली कोरत असतानाच सोबत हे पण झालं पाहिजे, हे पण झालं पाहिजे, या पद्धतीचं काम हे नेहमी होत असायचं. सर, मला साधारण सांगू शकता का, ही जी लेणी आहे हिची स्थापना किती वर्षापूर्वी असू शकते? या लेणी ज्या आहेत ह्या थेरवाद पंथाच्या लेणी आहेत. आणि या साधारण 2000 वर्षापूर्वीच्या लेणी आहेत, बुद्ध लेणी. तर ठीक आहे, ही जी लेणी आहे आपण सगळ्या शिवनेरी किल्ल्यावर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या या लेणी आहेत. हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या या लेणी आहेत. महाराजांचा कार्यकाळ आपण बघितला तर फार तर 450 वर्षापर्यंत आपल्याला दिसतो. पण या लेणी आपल्याला 2000 वर्षापूर्वी, 2200 वर्षापूर्वी देखील लेणी आहेत. आणि लेणी निर्माण करण्याचं काम हे भारतामध्ये लेणी स्थापत्यकलेचा जर जनक कुणी म्हणत असेल, म्हणजे स्थापत्यकलेचा जनक, तर तो महान चक्रवर्ती सम्राट अशोक. तर त्यांच्या ज्या अस्थिधातू असत त्या करंडकामध्ये ठेवल्या जायच्या. आणि तो करंडक त्या हार्मिकाच्या आतमध्ये ठेवला जायचा आणि वरून दगडी झाकण ठेवलं जायचं. याचा उद्देश असा होता की ज्यावेळी तर नवीन भिक्खू यायचे, भिक्खू संघ यायचा, त्यावेळेस त्यांना हे जाणवलं पाहिजे की जे आपले आचार्य आहे, आपले गुरु आहे, ते आपल्यासोबत अजूनही आहेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या मित्रांसोबत असल्यावर आपलं आचरण एकदम वात्रट पद्धतीने होतं, पण ज्यावेळेस आपल्यासोबत आपले आईवडील असतात, शिक्षक असतात, त्यावेळेस आपण एकदम सभ्यपणाने वागतो. मग हा भिक्खू संघ तसेच श्रामणेर संघ ज्यावेळेस इथं यायचा त्यावेळेस त्यांना असं जाणीव झाली पाहिजे की आपले गुरु आपल्यासोबत आहे, तर आपलं आचरण, आपलं विनय कसा असला पाहिजे, त्या दृष्टीने या अस्थिधातूंचं त्यामध्ये हे केलेलं असायचं, संरक्षण संवर्धन केलेलं असायचं. ज्यावेळेस सम्राट अशोकाने 84,000 स्तूप विहारे निर्माण केले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अस्थिधातूचे 84,000 भाग करून त्या अस्थिधातू त्या प्रत्येक ठिकाणी ठेवलेल्या होतात, जेणेकरून बुद्धांचं अस्तित्व तेथे आहे आणि आपलं आचरण कसं असावं यासाठी त्यांनी तो एक नियम करून ठेवलेला होता. तर आपण या प्रकारे या स्तूपाचं बघितलं. पण अनेक लोकांना हे स्तूप म्हणजे काय हेच माहीत नाही. काही लोक येतात आणि वर पैसे फेकून मारतात. आता हे पैसे फेकून टाकणं देखील चुकीचं आहे. काही लोकांची अशी धारणा आहे की आपण पैसे त्यात टाकले की आपलं जी इच्छापूर्ती असते ती पूर्ण होते.
पण हा अतिशय अंधश्रद्धेचा प्रकार आहे. असा प्रकार जर कोणी करत असेल तर आपण एक इतिहासप्रेमी, एक सुज्ञ नागरिक या नात्याने आपण त्यांना थांबवलं पाहिजे. कारण आपण एका इतिहासाची तोडमोड करतोय. जो इतिहास आहे तो आपण समोर मांडला पाहिजे, तो लोकांना समजावला पाहिजे, ह्या काय आहेत आणि काय नाही आपल्याला कळालं पाहिजे. आता आपण जर बाजूच्या सभामंडपामध्ये गेलो तर आपल्याला समजेल की ह्या लेणीमध्ये देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. चला मी तुम्हाला ते सभागृह दाखवतो. आता तुम्हाला इथे एक झाडू दिसेल, एक सुपडी दिसेल, इकडे एक दिवा दिसेल बघा. म्हणजे इथे कोणीतरी एक पुजारी येऊन बसवलेला असेल. कारण या लोकांचं हेतू हा आहे की जे बुद्ध लेणी आहे या संपवायच्या आणि इथं सांस्कृतिक अतिक्रमण करून यांचा वारसा नष्ट करायचा. म्हणजे भारताचा जो प्राचीन वारसा आहे तोच नष्ट करायचा. म्हणजे समजा जर हा इतिहास संपवला तर नंतरच्या येणाऱ्या पिढीला इथं काय होतं हे काही कळणारच नाही आणि कोणाला ती जाणून घ्यायची इच्छा देखील राहणार नाही. कारण नवीन येणारी पिढी काय समजेल, इथं कोणती तरी देवता आहे, आपण तिथं दर्शन घ्यावं, इथं नारळ फोडावं, हेच त्यांचा उद्देश असतो. आणि जे अज्ञानी लोक असतात त्याला बळी पडतात. त्यात त्यांची काही चुकी नसते. त्यांना इतिहास सांगणारं कोणी भेटत नाही किंवा त्यांना खरं मार्गदर्शन करणारं कोणी भेटत नाही. आपण इथं बघत आहात, इथं फक्त शेंदूर लावलेला आहे. शेंदूर लावल्यानंतर लोक येऊन इथं नतमस्तक होतात आणि इथं हार फुलं वगैरे चढवले जातात. पण जर बघितलं तर हा सभा मंडप आहे. या ठिकाणी भिक्खू संघ, तसेच पावसाळ्याच्या काळामध्ये जे या बाजूच्या लेणीच्या खाली जे नगर असायचं, येथील लोक इथं येत असत 4 महिने. कारण 4 महिन्याच्या काळात शेतीमध्ये काम करण्यासाठी असं वातावरण नसायचं. कारण पाऊस सारखा चालू असायचा आणि या चालू असल्यामुळे त्यांना काम नसल्यामुळे ते काय करायचे, लेणीमध्ये येऊन बसायचे. आणि जो भिक्खू संघ असायचा तो त्यांना लोककल्याणकारी विचारांची पेरणी करायचा. म्हणजे त्यांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये ते लोककल्याणकारी विचार रुजवले जायचे आणि त्यासाठी हा सभा मंडप असायचा. आणि जे ज्येष्ठ भिक्खू असेल ते वरती बसायचे आणि उपासक वर्ग खाली बसायचा. हा साधा सभा मंडप आपण या ठिकाणी बघत आहोत आणि त्याचं अतिक्रमण देखील बघत आहोत. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी असं अतिक्रमण दिसत असेल आपण ते थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक भारतीय या नात्याने, एक सुज्ञ नागरिक या नात्याने. खरे साहेब, तुम्ही एकदम चांगली माहिती दिली. आज 90% लोकांना ही गरज आहे, देशातल्या 90% लोकांना गरज आहे, कुठेही शेंदूर फासला त्याला देवा मानायचं. आज आपण जर बघितलं असेल तर ही ना एखादा वेडा माणूस जरी आला त्याला कळायला पाहिजे की हे काय, हा देव नाही, कुठल्याच प्रकारचा देव नाही. फक्त सेम तसंच इकडे जर उद्या शेंदूर इथं फासला तरी देव होऊ शकतो. म्हणजे हा देव नाही 100% खरं आहे. आज 90% लोक आपले देशाचे अंधश्रद्धेला बळी पडताय आणि कुणीतरी येतंय फक्त शेंदूर फासतंय आणि त्याला देवाची उमेद येते. खरं सर, मी फक्त एक क्लिअर करतो की माझ्या मते एकच शंका आहे की जर समजा बुद्ध लेणी इथं 2000 वर्षापूर्वी आहे, आपण मान्य केलं की 100% आहे, की त्यात काही शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपला 450 वर्षापूर्वीचा आहे, बरोबर. म्हणजे ही लेणी छत्रपतींच्या खूप आधीची, खूप आधीची. पण तो छत्रपतींचा जो 1630 ते 1680 ह्या ज्या काळामध्ये छत्रपतींनी गौतम बुद्धांचा उल्लेख खूप कमी केलेला इतिहासात आढळतो. जर आज छत्रपतींचा जन्म इथं झाला आणि जर इथंच जर बौद्ध लेणी असतील तर छत्रपतींच्या पूर्ण इतिहासामध्ये 50 वर्षाच्या काळामध्ये गौतम बुद्धांचा उल्लेख म्हणजे मी तरी कुठेच नाही असं मला वाटतं व्यक्ती. याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? जर आपण बघितलं, धन्यवाद डावरे साहेब, आपण खूप छान प्रश्न केला आहे. जर आपण जर इतिहास बघितला 16व्या शतकातला तर आपण त्या काळात जर पोहोचलो तर त्या काळात अशी अवस्था होती की फक्त एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता, संपत्ती जमा करण्याचा अधिकार होता, बोलण्याचा अधिकार होता, साधा वेद देखील मानण्याचा अधिकार आपल्यासारख्या सामान्य लोकांना नव्हता. समजा एखाद्याने वेद जरी म्हटला तरी त्याच्या कानामध्ये किंवा त्याची जीभ छाटली जायची किंवा त्यांनी मंत्र जरी ऐकले तरी त्याच्या कानात शिसं ओतलं जायचं. आता शिसं ओतणं म्हणजे काय, गरम लोखंड करायचं, त्याचं पाणी करायचं आणि ते कानात ओतलं जायचं. म्हणजे अशा प्रकारच्या शिक्षा त्या काळामध्ये होतात आणि आपण त्यावरून समजू शकतो की त्या काळात जर लिखाणाची मक्तेदारी फक्त एका विशिष्ट वर्गाकडे असेल तर त्यांना जर इतिहास तो दाखवायचाच नसेल तर त्या इतिहासाबद्दल ते कुठेच उल्लेख कसा करतील. आपण जर बघितलं, सम्राट अशोकासारखा महान चक्रवर्ती सम्राट या भारतामध्ये होऊन गेला पण त्याचा साधा उल्लेखही कोणीही लेखकांनी केला नाही. यावरून आपल्याला लक्षात येतं की सम्राट अशोकाचा जर उल्लेख केला तर संपूर्ण भारताचा इतिहास आपल्याला दाखवावा लागेल आणि तो संपूर्ण जगाला माहिती होईल. त्यामुळे यांनी या सम्राट अशोकालाच लपवलेलं होतं. पण ज्यावेळी ब्रिटिश अधिकारी भारतात आले, जेम्स प्रिन्सेप सारखे, त्यांनी धम्मलिपीसारखी लिपी ज्यांना कोणालाच येत नव्हती ते 8 वर्ष शिकायला लागले. त्यांनी त्या लिपी शिकली, पाली भाषा शिकली, संस्कृत भाषा शिकली आणि हे सर्व डॉक्युमेंटेशन त्यांनी त्यांच्या पुस्तकात करून ठेवलेलं आहे. जर आपण जेम्स प्रिन्सेप यांचा जर कालावधी बघितला, फक्त 40 वर्ष जगले. आज माझं वय 42 आहे.
माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान असताना त्यांनी सर्व काम करून ते आपल्या देशात गेले आणि तिथं त्यांचं निधन झालं. त्यांच्यासारखे जर अभ्यासू व्यक्ती भारतात आले नसते तर भारताचा जो बौद्ध इतिहास आहे हा आज आपल्याला वर आलेला दिसलेला नसता. कारण अलेक्झांडर कनिंघम हे पण ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी देखील आपला स्वतःचा पगार उत्खनन करण्यासाठी वापरला. ज्यावेळेस त्यांनी ब्रिटिश सरकारकडे परवानगी मागितली की मला या ठिकाणी उत्खनन करायचं आहे सारनाथ सांची या ठिकाणी, तर ब्रिटिश सरकारने नकार दिला, आम्ही पैसे देऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी स्वतःचा पगार तिथं लावला आणि ते उत्खनन केलं आणि त्यांनी दाखवून दिलं का भारताचा मूळ जो इतिहास आहे तो खूप प्राचीन आहे आणि तो वेगळा आहे, कारण हा सर्व मातीखाली दडवला गेला आहे. त्यामुळे आपण या ब्रिटिशांचे देखील आभार मानले पाहिजे की त्यांनी देखील खूप संवर्धन आणि संरक्षण या बुद्ध लेणींचं केलं आहे, या शिलालेखांचं केलं आहे. आपण जर शिलालेख आत्ता मागाशी जो वाचला तो मी फक्त आता वाचून दाखवला, पण त्यांनी त्या काळामध्ये त्याचं लिखाण करून ठेवलेलं आहे त्यांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये, त्यांच्या पुस्तकामध्ये. आपण अलेक्झांडर कनिंघमचे जर पुस्तकं वाचले त्यात तुम्हाला सर्व शिलालेख, संपूर्ण भारतातील शिलालेख भेटतील, त्याचा अर्थ भेटेल, सर्व इंग्रजीमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे आपण या लोकांची पुस्तकं वाचली पाहिजे, इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. आणि हा जो इतिहास कालांतराने 400 वर्षाच्या काळात जो कोणी सांगितला नाही, आपली जबाबदारी आहे की आपण आत्ता तरी लोकांना तो सांगितला पाहिजे. धन्यवाद खरे साहेब. मी पण ॲज अ हिंदू, ॲज अ मराठा म्हणून या गोष्टीचा 100% निषेध करतो की कुठल्याही प्रकारे पुरावा नसताना, कुठल्याही प्रकारे जाणून बुजून देव नसताना देव तयार केला, हा आपला खूप मोठा अपमान आहे. म्हणजे देव मानायचा ना माझा प्रत्येकाचा पर्सनल विषय, परंतु ही बौद्ध लेणी असताना त्या काळात 2 वर्षापूर्वी ही लेणीची स्थापना केली, लेणी बांधली गेली आणि तिथे एक देव बनवला. खरे साहेब तुमच्या मनापासून आभार. तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आपण शिवनेरी किल्ल्यावर आलो, तुम्ही आम्हाला किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली, तसेच ह्या ज्या लेणी आहे यांच्यावर जे कोरीव शिलालेख होते त्यांची पण माहिती दिली. तुमच्या मनापासून आभार आणि धन्यवाद. नाही, हे काढायला आपल्याला वेळ लागणार नाही, हे आता देखील आम्ही काढू शकतो, पण याचे पडसाद काय उमटतात. खेडेगावामध्ये जर आपण बघितलं तर मागासवर्गीय समाज अतिशय अल्प असतो. आपण जर इथं हे पाऊल उचललं तर त्याचा परिणाम त्या गावामध्ये दिसून येतो, त्यांच्यावर हल्ले होतात. त्यामुळे ही जबाबदारी आमची नाही, ही पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे. पुरातत्व खात्याने अशा प्रकारचं अतिक्रमण होणार नाही यासाठी कर्मचारी नेमले पाहिजे आणि जे कोणी अतिक्रमण केलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, त्यांना आतमध्ये टाकले पाहिजे, त्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. हे जर त्यांनी त्यांचं काम केलं तर आमच्या सारख्यांना असे पाऊल उचलायची गरज पडणारच नाही, उलट आम्ही त्यांचे आभार मानू. धन्यवाद.